मनीषा आहेरे. प्रियुष वूलन प्रोजेक्ट चॅनल मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण वूलनचा किंवा लोकरचा फ्रॉक कसा विणायचा असतो ते पाहणार आहोत. तर ते पाहण्यासाठी आपल्याला सुरुवातीला फ्रॉकचा योग कसा बनवायचा आहे ते पाहूया. त्यासाठी आपण पिंक कलरची लोकर वापरणार आहोत. त्यासाठी मी 2 लोकरचे रोल तयार केलेले आहेत. म्हणजेच विणण्यासाठी मी हे दोन्ही धाग्यांचा उपयोग करून किंवा दोन्ही धागे एकत्र आणून मग मी विणणार आहे. विणण्यासाठी मी क्रोशियाची सुई घेतलेली आहे. चला तर मग पाहूया आपण योग कसा तयार करायचा असतो ते. वूलनचा फ्रॉक तयार करण्यासाठी आता आपण साखळ्या करून घेणार आहोत. 2 3 4 5. आता या ज्या आपण साखळ्या केलेल्या आहेत अशाच आपल्याला 70 साखळ्यांची चैन करून घ्यायची आहे. चला तर मग करून घेऊया. अशी आपण ही 70 साखळ्यांची चैन करून घेतलेली आहे. ही चैन तयार झाल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थितपणे ही चैन शेवटच्या टोकाला किंवा शेवटच्या साखळीला जॉईन करायची आहे किंवा जोडून घ्यायची आहे. ही जी शेवटची साखळी आहे तेथे आपण आता स्लिप स्टिच करून घेणार आहोत. पुन्हा 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. 3 साखळ्या घेतलेल्या आहेत. एक साखळी सोडून पुढच्या नंबरच्या साखळीमध्ये आपल्याला डबल क्रोशिया करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने पुन्हा एक साखळी घ्यायची आहे आणि एक साखळी सोडून दुसऱ्या नंबरच्या साखळीमध्ये पुन्हा आपल्याला डबल क्रोशिया करून घ्यायचा आहे. असा हा राऊंड आपण पूर्ण करून घेऊया. या राऊंडच्या शेवटी आपण आलेलो आहोत. एक साखळी सोडली आहे आणि त्याच्या पुढच्या साखळीत आपण हा डबल क्रोशिया करून घेतलेला आहे. पुन्हा एक साखळी घ्यायची आहे आणि आता सुरुवातीला म्हणजे या राऊंडच्या सुरुवातीला आपण 3 साखळ्या घेतलेल्या होत्या. 1 2 आणि 3. तर या तिसऱ्या नंबरच्या साखळीमध्ये आपण धागा टाकून स्लिप स्टिच करून घेणार आहोत. अशा पद्धतीने म्हणजे आपला इथे हा राऊंड पूर्ण झालेला आहे. दुसरा राऊंड तयार करण्यासाठी आपल्याला पुन्हा 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. 1 2 3. 3 साखळ्या घेतलेल्या आहेत. आता हा जो बॉक्स तयार झालेला आहे
त्या बॉक्समध्ये आपल्याला डबल क्रोशिया करून घ्यायचा आहे. आता एक डबल क्रोशिया झाला आहे. पुन्हा अजून एक डबल क्रोशिया आपल्याला करायचा आहे. असे आपण हे 2 डबल क्रोशिया करून घेतलेले आहेत. आता हे 2 डबल क्रोशिया झाल्यानंतर आता या खालच्या बॉक्सची जी साखळी आहे किंवा डबल क्रोशिया आहे त्याची ही जी साखळी दिसत आहे या साखळीमध्ये पुन्हा आपल्याला डबल क्रोशिया करायचा आहे. अशा पद्धतीने त्या खालच्या डबल क्रोशियावर हा पुन्हा एक डबल क्रोशिया तयार झालेला आहे. आणि हे जे 2 1 आणि 2 हे जे 2 आहेत ते आपण या बॉक्समध्ये डबल क्रोशिया केलेले आहेत. पुन्हा आता शेजारचा जो बॉक्स दिसत आहे त्या बॉक्समध्ये पुन्हा आपल्याला डबल क्रोशिया करून घ्यायचा आहे. 1 आणि हा दुसरा डबल क्रोशिया आपण करून घेतलेला आहे. आता या डबल क्रोशियावर पुन्हा आपल्याला एक डबल क्रोशिया करायचा आहे. असा हा राऊंड आपण आता पूर्ण करून घेऊया. राऊंडच्या शेवटी आता आपण आलेलो आहोत. आता हा शेवटी जो बॉक्स उरला आहे तेथे आपल्याला आता पुन्हा 2 डबल क्रोशिया घ्यायचे आहेत. दोन क्रोशिया घेतले आहे आणि आता या शेवटचे जे सुरुवातीला आपण 3 साखळ्या घेतल्या आहेत त्यातील तिसऱ्या नंबरच्या साखळीमध्ये आपल्याला धागा टाकून स्लिप स्टिच करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपला हा राऊंड संपलेला आहे. आता याच्या पुढच्या राऊंड मध्ये पुन्हा आपल्याला 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. आणि एक साखळी सोडून दुसऱ्या नंबरच्या साखळीमध्ये 4 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि एक साखळी सोडून दुसऱ्या नंबरच्या साखळीमध्ये आपल्याला डबल क्रोशिया करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आता एक साखळी घ्यायची आहे आणि ही त्यापुढील एक साखळी सोडून ही जी दुसऱ्या नंबरच्या साखळीमध्ये आपल्याला पुन्हा डबल क्रोशिया करून घ्यायचा आहे.
असा हा राऊंड आता आपण पूर्ण करून घेऊ. या राऊंडच्या शेवटी आता आपण आलेलो आहोत. एक साखळी घेतलेली आहे आणि एक साखळी सोडून दुसऱ्या नंबरच्या साखळीमध्ये आपण डबल क्रोशिया करून घेतलेला आहे. आता पुन्हा एक साखळी घ्यायची आहे आणि या तिसऱ्या नंबरच्या साखळीला आपण स्लिप स्टिच करून घेणार आहोत. अशा पद्धतीने हा आपला राऊंड पूर्ण झालेला आहे. आता पुढच्या राऊंड मध्ये पुन्हा 3 साखळ्या घ्यायच्या आहे. सुरुवातीचा जो हा आपला राऊंड होता त्या राऊंड मधल्या बॉक्समध्ये आपण एका बॉक्समध्ये 2 डबल क्रोशिया घेतलेले आहेत आणि त्यानंतर खालच्या डबल क्रोशियावर वरच्या डबल क्रोशिया करून घेतलेला आहे. आता ह्या बॉक्समध्ये आपल्याला एकच डबल क्रोशिया करून घ्यायचा आहे आणि नंतर ह्या डबल क्रोशियावर पुन्हा एक डबल क्रोशिया करून घ्यायचा आहे. हा एक डबल क्रोशिया आपण बॉक्समध्ये करून घेतलेला आहे. आता ह्या डबल क्रोशियाच्या साखळीमध्ये पुन्हा आपल्याला एक डबल क्रोशिया करून घ्यायचा आहे. पुन्हा शेजारच्या बॉक्समध्ये एक डबल क्रोशिया करायचा आहे. खालच्या डबल क्रोशियाच्या साखळीमध्ये आपण पुन्हा डबल क्रोशिया करून घेणार आहोत. असाच हा राऊंड आपण पूर्ण करून घेऊ. या राऊंडच्या शेवटी आता आपण आलेलो आहोत. आता हा शेवटचा बॉक्स आहे. येथे आपण एक डबल क्रोशिया घेणार आहोत आणि ह्या सुरुवातीला आपण घेतलेल्या 3 चेन्स आहेत त्याच्या तिसऱ्या नंबरच्या चेन मध्ये आपण धागा टाकून स्लिप स्टिच करून घेणार आहोत. हा राऊंड आपला इथे पूर्ण झालेला आहे. 1 2 3 4 राऊंड आपले पूर्ण झालेले आहेत. आता पुढच्या राऊंड मध्ये पुन्हा 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. 4 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि ही एक साखळी सोडून दुसऱ्या नंबरच्या साखळीमध्ये आपल्याला डबल क्रोशिया करून घ्यायचा आहे. पुन्हा एक साखळी घ्यायची आहे. पुन्हा खालील एक साखळी सोडून दुसऱ्या नंबरच्या साखळीमध्ये आपल्याला डबल क्रोशिया करायचा आहे.
असा राऊंड आपण पुढे कंटिन्यू करून घेऊ. आता हा तिसरा नंबरचा जो बॉक्स आहे त्यामध्ये मात्र आपल्याला आता 2 डबल क्रोशिया घ्यायचे आहे. हा एक डबल क्रोशिया झालेला आहे आणि आता पुन्हा आपण दुसरा डबल क्रोशिया करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आता आपण इथे 2 डबल क्रोशिया घेतला आहे. इथे आपण एकच घेतलेला होता, आता इथे 2 घेतलेले आहे आणि ह्या क्रोशियावर पुन्हा त्या साखळीमध्ये आपल्याला एक डबल क्रोशिया घ्यायचा आहे. आता हे 2 क्रोशिया इथे झाल्यानंतर पुन्हा त्याच्या पुढच्या 2 बॉक्समध्ये पुन्हा एक डबल क्रोशिया आपल्याला घ्यायचा आहे. या राऊंडच्या शेवटी आता आपण आलेलो आहोत. आता शेवटी आपण स्लिप स्टिच करून घेणार आहोत. तर हा राऊंड इथे आपला पूर्ण झालेला आहे. पुन्हा 3 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि पुन्हा आपल्याला बॉक्सची डिझाईन करून घ्यायची आहे. 4 साखळ्या घेतल्या आहे, म्हणजे आणखीन एक साखळी घेतली म्हणजे आपल्या 4 साखळ्या झालेल्या आहेत. आता एक साखळी सोडून दुसऱ्या नंबरच्या साखळीमध्ये आपल्याला डबल क्रोशिया करून घ्यायचा आहे. पुन्हा एक साखळी घ्यायची आहे, एक साखळी सोडून दुसऱ्या नंबरच्या साखळीमध्ये डबल क्रोशिया करायचा आहे. हा राऊंड कंटिन्यू करू. राऊंडच्या शेवटी आपण आलेलो आहोत. एक साखळी घेऊन आपण तिसऱ्या नंबरच्या साखळीमध्ये धागा टाकून स्लिप स्टिच करून घेतलेला आहे. हा राऊंड इथे पूर्ण झालेला आहे. आता पुन्हा आपल्या पुढच्या राऊंडमध्ये 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. आता ह्या राऊंडमध्ये हे जे बॉक्स आहेत, ह्या बॉक्समध्ये प्रत्येकी आपल्याला एकच डबल क्रोशिया आता घ्यायचा आहे. पहिल्या नंबरच्या बॉक्समध्ये आपण एक डबल क्रोशिया घेतला आहे. क्रोशियाच्या वरती साखळीमध्ये पुन्हा आपल्याला एक डबल क्रोशिया घ्यायचा आहे. पुन्हा पुढच्या बॉक्समध्ये एक डबल क्रोशिया घ्यायचा आहे. पुन्हा क्रोशियाच्या वरती एक क्रोशिया घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने आपल्याला प्रत्येक बॉक्समध्ये एक डबल क्रोशिया करायचा आहे आणि क्रोशियाच्या वरती एक क्रोशिया घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा राऊंड आपण आता पूर्ण करून घेणार आहोत.
राऊंडच्या शेवटी आपण आलेलो आहोत. शेवटी आपण स्लिप स्टिच करून घेणार आहोत, म्हणजे जेथे आपला हा राऊंड पूर्ण झालेला आहे. एकूण आपले 1 2 3 4 5 6 7 8 राऊंड तयार झालेले आहेत. आता येथे आता येथे आपला हा योकचा म्हणजेच फ्रॉकच्या योकचा भाग 1 2 3 4 5 6 7 8 राऊंड आपले पूर्ण झालेले आहेत. अशा पद्धतीने हा फ्रॉकचा योक तयार झालेला आहे. या खालच्या बाजूला आता आपल्याला स्लीव्ज साठी दोन्ही साइडला जागा सोडावी लागणार आहे आणि हा जो मधला भाग असतो त्या भागाला आपल्याला आता फ्रॉकचा घेर तयार करायचा आहे. आता तो घेर कसा तयार करायचा आहे तेही मी सांगणार आहे, पण त्याचा व्हिडिओ मी पुढच्या भागात अपलोड करणार आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. धन्यवाद.